आज आपण पोहे बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतला, कोथिंबीर मिरच्या घेतल्या, जिरं मोहरी घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहेत. 2 वगळ्या तेल टाकते, त्यामध्ये मिरच्या कढाईला ठेवते. मिरच्या कडून झाल्या आपल्या. आता त्यामध्ये मी शेंगदाणे टाकते, जिरे मोहरी टाकते, कढीपत्ता पण टाकते. हे पूर्णपणे कडून घ्यायचं आपण. थोडंसं हलवून पूर्णपणे मिक्स करायचं. त्यानंतर कांदा टाकते. कांदा टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचं. कांदा मस्त आपला परतून द्यायचा, गुलाबी होईपर्यंत परतवायचा. त्यानंतर थोडी हळद टाकायची, थोडंसं मीठ, 1 चमचा मीठ टाकायचं. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. तेलात परतू द्यायचं. गॅस कमी ठेवायचा. मंद गॅसवर कांदा मस्त होऊ द्यायचा. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपले भिजलेले पोहे पण टाकायचे. पोहे पूर्णपणे टाकून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. फुल गॅस करायचा. फुल गॅस करून पूर्णपणे 2 मिनिटे हलवून घ्यायचे व्यवस्थित सर्व. त्यानंतर आपले पोहे पूर्णपणे मिक्स करून झालेले आहेत. एकदम मस्त झालेले आहेत. बघा, आपण खायला डिश भरूया. बघा, एकदम मस्त. त्यावर थोडेसे किसलेले खोबरे टाकायचे. त्यानंतर थोडीशी साखर पण टाकायची आणि 1 लिंबूची फोड पण. बघा, आपली डिश